नमस्कार नांदेडकर, नांदेड जिल्हा नमस्कार। सध्या मी की नाही खानापूर फाटा ते एकलारा मार्ग आहे या रोडवर आहे बघा। हे पूर्ण जे रोड आहे हे पूर्ण रोड आहे की नाही मागील 7-8 वर्षापासून आहे की नाही या रोडचा काम झाला नाही। तर मला असा विचार आला की इथले लोक जगत कसं असेल की या हे जे गोरगरीब आहे की नाही गावातील लोक आहे, शेतकरी लोक आहे, त्यांना दवाखान्याला जाण्यासाठी किती अडचणी येत असेल। मागील 7 वर्षापासून या रोडवर 8 वर्षापासून लोकांचं असं म्हणणं आहे की मागील 8 ते 10 वर्षापासून आहे की नाही या रोडचा काम झालेला नाही। तर बघा हे रोड आहे की नाही पूर्ण खड्डेमय रोड आहे, कमीत कमी 2-2, 3-3 फूटचे खड्डे आहे। या रोडचं आहे की नाही काम जवळपास 8-10 वर्षापासून झालेला नाही। इथले आमदार जे साहेब आहे त्या आमदार साहेबाला माझी अशी विनंती, मी लोकांना विचारपूस केलो की हा रोडचा काम का थांबवण्यात आलेला आहे, कशामुळे हे रोड होत नाही। तर लोकांच्या इथले जे रहिवासी आहेत त्या लोकांचं असं म्हणणं आहे की या रोडचं काहीतरी आहे की नाही दिवाणी दावे वगैरे आहे आणि काहीतरी डिस्प्यूट आहे। तर माझी अशी विनंती आहे इथले जे आमदार आहे त्या आमदार साहेबाला अशी विनंती आहे की तत्काळ या रोडवर आहे की नाही दखल घ्या। कारण आहे की नाही इथले जे शेतकरी लोक आहे, गोरगरीब लोक आहे, ते अत्यंत दुःखी आहे आणि असे वातावरणात ते जगत आहे की हे लोक आहे की नाही हे भारतातले नाहीत का असे त्यांचे विचार झालेले आहे। रोड नाही असं दिसत आहे की हे कोणतं तरी आहे की नाही एखादा आहे की नाही नक्सलाइट एरिया घोषित केलेला रोड आहे का। तर अशा प्रकारे आहे की नाही आपले जे लोक आहे, भारतवासी आहे, या रोडवर आहे की नाही जे येणारे जोणारे नागरिक आहे, ते महिला आहे, त्यांचे की नाही वेगवेगळे आहे की नाही प्रकारे आहे की नाही इथे ॲम्ब्युलन्ससुद्धा येत नाही। तर हे लोक आहे की नाही कशाला वंचित ठेवण्यात येत आहे की यांचा आहे की नाही जगण्याचा अधिकार आपण हिसकून घेतलेला आहे असं मला वाटले, म्हणून मी आज हे की नाही व्हिडिओ करायलो। तर माझी आहे की नाही पूर्ण जे माझ्या नांदेड जिल्ह्यातील माझे आहे की नाही सुशिक्षित आणि जागरूक नागरिक आहे त्यांना सर्वांना विनंती आहे की हे खूप गंभीर प्रकरण आहे आणि पूर्ण आहे की नाही आपल्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे गेलो मी तिथे तिथे आहे की नाही रोड सगळे आहे, परंतु हे एकमेव मार्ग असा आहे की त्या रोड मागील 10 वर्षापासून कमी नाही। बघा 2-2 फीट 3-3 फीटचे खड्डे आहे बघा या रोडवर। तर कोणती गाडी 4 व्हीलर वगैरे नाही या रोडवर। तर अशा प्रकारे सगळे जे माझे नांदेड जिल्ह्यातील नागरिक आहे त्यांना विनंती आहे की जे कोणी आहे त्यांनी याच्यावर आहे की नाही आपले विचार मांडावा आणि हे रोड लवकरात लवकर तत्काळ बांधून जे आपले आहे की नाही भाऊ भगिनींनी इथे आहे की नाही राहत आहे त्यांना न्याय द्यावा ही सर्वांना विनंती। नमस्कार, जय महाराष्ट्र।